नमस्कार. योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जून महिन्याची उत्तरपत्रिका आहे. आपण ती उत्तरपत्रिका बघूया. त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा. त्यातील पहिलं, खालीलपैकी विषारी साप सांगा. पहिलं, घोणस, नाग, गवती साप. त्यातील उत्तर आहे योग्य, वरीलपैकी सर्व हे योग्य उत्तर आहे. आणि दुसरं, मधमाशी चावल्यानंतर काय होते? मधमाशी चावल्यानंतर खाज येते, वेदना होतात, सूज येते. हे वरीलपैकी सर्व हे योग्य उत्तर आहे. क, शासनाने महिलांवरील लैंगिक अत्याचारासाठी कोणती समिती स्थापन केली? त्याचं उत्तर आहे विशाखा समिती. हे योग्य उत्तर आहे. चौथं, महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रकार सांगा. पहिलं, शारीरिक अत्याचार. दुसरं, लैंगिक अत्याचार. तिसरं, हुंड्याची मागणी. त्यातील योग्य उत्तर आहे ते वरीलपैकी सर्व. लैंगिक हिंसाचाराच्या बाबतीत आशाने खालीलपैकी कोणती गोष्ट करू नये? त्याचं उत्तर आहे दुसऱ्यांना महिलेच्या स्थितीबाबत सांगणे. प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा. त्यातील पहिलं, श्वानदंश. त्याचं उत्तर आहे अँटी रॅबिज. दुसरं आहे सर्पदंश. सर्पदंशचं ASV अँटीस्नेक वॅक्सिन. VHSNC. त्याचं उत्तर विलेज हेल्थ सॅनिटेशन व न्यूट्रिशन समिती. आणि चौथं, मधमाशी दंश. सिट्रिजन ऑब्लिक एव्हिल. पाचवं, JSY जननी सुरक्षा योजना. प्रश्न क्रमांक 3, चुकी बरोबर पर्याय निवडा. पहिलं, केवळ पुरुषांद्वारे महिलांवर हिंसाचार केला जातो. त्याचं उत्तर चूक हे आहे. दुसरं, महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचा परिणाम केवळ गरीब महिलांवर होतो. त्याचं उत्तर चूक हे आहे. तिसरं, प्रसूतीच्या 3 अवस्था असतात. त्याचं उत्तर बरोबर. चौथं, जन्मता कमी वजनाच्या शिशूस गरम ठेवणे आवश्यक असते. त्याचं उत्तर आहे ते बरोबर. पाचवं, साप चावल्यावर जखम पट्टीने बांधून ठेवावी. त्याचं उत्तर आहे चूक हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, एका वाक्यात उत्तरे द्या. पहिलं, भारतामध्ये विषारी सापाच्या जाती कोणत्या आढळतात? तर आपण त्याचं उत्तर बघूया. घोणस, नाग व मण्यार. दुसरं, पिसाळलेल्या श्वानदंशामुळे कोणता रोग होतो? त्याचं उत्तर रेबीज. तिसरं, श्वानदंश झाल्यावर त्वरित काय काळजी घेणार? त्याचं उत्तर साबणाच्या पाण्याने जखम त्वरित धुवून प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे. चौथं, साप चावल्यानंतर कोणते औषध देतात? त्याचं उत्तर ASV अँटी स्नेक व्हॅक्सिन. पाचवं, क्षयरोगाच्या श्वानदंश झाल्यावर कोणती लस देतात? उत्तर रेबीज. प्रश्न क्रमांक 5, केस स्टडी. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:20 शिरीनची आरोग्य उपकेंद्रात प्रसूती झाली. प्रसूतीचे वेळी तिचे गर्भधारणेनंतर 8 महिने 5 दिवस पूर्ण झाले होते. जन्मतः शिशूचे वजन 1 किलो 950 ग्रॅम इतके होते. पहिले 6 दिवस शिशूची प्रकृती उत्तम होती. 7व्या दिवशी जेव्हा आशाने घरी जाऊन शिशूची भेट घेतली तेव्हा तिला आढळले की शिशूने स्तनपान सोडले असून त्याचे पोट फुगले आहे. शिशूचे श्वसन व्यवस्थित चालू होते, परंतु ते हळू आवाजात रडत होते. त्याचे वजन 1 किलो 900 ग्रॅम होते. त्याने स्तनपान सोडले होते व त्याचे पोट फुगले होते. त्यावरून त्याला संसर्ग झाला असल्याचे निदान आपण केले. प्रश्न पहिला, सर्वप्रथम आपण काय कराल?
त्याचं उत्तर ॲमॉक्सिलिनचा पहिला डोस देणे आणि ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवणे. दुसरा प्रश्न, आरोग्य केंद्रात पाठवण्याच्या दृष्टीने आपण त्यांना कशी मदत कराल? त्याचं उत्तर, पालकांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलावणे, जर शक्य नसेल तर त्यांच्या बरोबर जाणे. तिसरं, या शिशूचे उपचार कोणते? जर तिथे नर्स, परिचारिका असेल तर त्या निर्णय घेतील, परंतु तेथे कोणीही नसेल तर त्याला आरोग्य केंद्रात पाठवण्यापूर्वी कोणते उपचार सुरू कराल? त्याचं उत्तर, 1 मिली ॲमॉक्सिलिन सिरपचे दिवसात 2 वेळा डोस देऊन शिशूला ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवणे. चौथा प्रश्न, शिशूला भेटण्यासाठी आपण किती वेळा जाल? त्याचं उत्तर, पहिल्या आठवड्यात रोज व त्यानंतर 28 दिवसांपर्यंत 1 दिवसाआड. प्रश्न क्रमांक 6, प्रात्यक्षिक. कोरडा दिवस कसा पाळणार व कसा पाळायचा याची माहिती लिहा. त्याचं उत्तर, दरवर्षी कधी जून महिन्यात पाऊस कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडत असतो. यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होते. परिणामी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असते. या डासांमुळे आणि पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार उद्भवत असतात. या कीटकजन्य व जलजन्य आजारांना आळा घालण्यासाठी आपापले घर आणि घराच्या परिसरातील सर्व पाणीसाठे रिकामे करणे, कोरडा दिवस पाळणे, पिण्याच्या पाण्याचे साठे झाकून ठेवणे, कीटक प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे आदी उपाययोजना करणे गरजेचे असते. डेंगी व हिवताप या आजारांचे प्रसार करणारे डास हे घरातील मनी प्लांट, फ्रीज, कूलर, जमिनीतील पाण्याची टाकी, प्लॅस्टिकच्या टाक्या, घराच्या परिसरातील पडून असलेले आणि वापरात नसलेले टायर, प्लॅस्टिक कुंड्या, प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये साठवलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालत असतात. या डासांची अंडी घालण्याची ठिकाणे नष्ट करण्याकरिता खालीलप्रमाणे कोरडा दिवस पाळावा. घरातील सर्व साठवणीच्या व पिण्याच्या पाण्याची भांडी 1 दिवस कोरडे करून ठेवणे. घराजवळील नाले, डबकी, फुटलेली भांड्यांमध्ये पाणी साठणार नाही याचे व्यवस्थापन करावे. असे आठवड्यातून एकदा करावे. असे केल्याने डासांची उत्पत्ती थांबेल आणि त्यामुळे मलेरिया व डासांपासून होणाऱ्या आजारांपासून आपल्या कुटुंबियांचे आणि समाजाचेही संरक्षण होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिलं, गर्भवती महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती सांगा व सविस्तर लिहा. त्याचं उत्तर, पहिलं, जननी सुरक्षा योजना. ग्रामीण भागातील BPC, SC, ST साठी 700 रुपये, 5,000 रुपये. पहिल्या बाळंतपणासाठी व दुसरी मुलगी झाली तर 6,000 रुपये. दुसरं, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना. प्रधानमंत्री मातृवंदना योजना PMMVY ही केंद्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्याद्वारे गरोदर महिला आणि स्तनदा मातांना त्यांच्या पहिल्या अपत्यासाठी थेट 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्रात ही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत यशस्वीपणे राबवली जात आहे. मिळणारा लाभ आणि टप्प. पहिल्या अपत्यासाठी ₹5,000 रुपयाची रक्कम थेट बँक खात्यात DBT 3 टप्प्यात जमा केली जाते. पहिला हप्ता 1,000 रुपये. गरोदरपणाची नोंदणी अंगणवाडीत किंवा शासकीय आरोग्य केंद्रात वेळेवर केल्यावर दुसरा हप्ता 2,000 रुपये. गर्भधारणेचे 6 महिने पूर्ण झाल्यावर आणि किमान 1 प्रसूतीपूर्व तपासणी ANC पूर्ण केल्यावर तिसरा हप्ता 2,000 रुपये. बाळाचा जन्म नोंदणीकृत झाल्यावर व बालकाचे प्राथमिक लसीकरण BCG, OPV इत्यादी पूर्ण झाल्यावर. टिप: जर तुम्ही जननी सुरक्षा योजना JSY चे लाभार्थी असाल तर तुम्हाला अतिरिक्त
हजार रुपये म्हणजेच एकूण 6,000 रुपये मिळतात. योजनेसाठी पात्रता अर्जदार महिलेचे वय 19 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी ज्यांना मातृत्व रजेचा लाभ मिळतो या योजनेसाठी पात्र नाहीत. SC/ST महिला, BPL, रेशन कार्ड धारक इत्यादी, श्रम कार्ड धारक, मनरेगा जॉब कार्ड धारक या महिला योजनेसाठी विशेष पात्र आहेत. चौथा प्रश्न, सर्पदंशानंतर प्राथमिक उपचार कोणते करावे? उत्तर, पीडिताला हॉस्पिटलपर्यंत घेऊन येऊपर्यंत काही खाऊ पिऊ न द्यावे. दंश झालेल्या भागाची हालचाल न होऊ देणे. रुग्णाला डाव्या बाजूला झोपावे आणि उलट्या होण्याचा धोका कमी करण्यासाठी रुग्णाला श्वसन मार्ग सुरळीत केला पाहिजे. विषबाधाची कोणतेही लक्षणे दिसत नसतील तर रुग्णाला 24 तास निरीक्षणाखाली ठेवा, कारण साप चावल्याने लक्षण उशिरा दिसू शकतात, जीवघेणे असू शकतात. हे करू नये. सर्पदंश झालेले जागी बांधू नये. सापाचे विष रक्ताद्वारे पसरत नाही. सर्पदंशातून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये किंवा जखम कापू नये. रुग्णाला जास्त हालचाल करू नये. साप चावल्यानंतर हॉस्पिटलला साप घेऊन जाण्यासाठी किंवा मारण्यासाठी पळपळ करू नये. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेले पाहिजे, अन्यथा रुग्णाच्या प्राणाला जीवितहानी होऊ शकते. पाचवा प्रश्न, लोकसंख्या नियंत्रणासाठी गावकऱ्यांना कोणते उपाय सांगाल? त्याचं उत्तर आहे, पात्र जोडप्यांना आरोग्य संस्थेतील माला ऐन तसेच निरोध व तांबी यापैकी कोणतेही एक साधन वापरण्याचा सल्ला देऊ. तसेच ज्यांना मूल नको आहे त्यांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया महिला व पुरुष यासाठी आरोग्य संस्थेत मोफत उपचार दिले जातील. जून महिन्याची उत्तरपत्रिका संपलेली आहे. तुम्ही उत्तर कसे लिहिलेले आहे ते तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी दर महिन्याला उत्तरपत्रिका पाठवत असते, तर तुम्ही त्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा. थँक्यू.